जेवणाशी ठेवून दिलेले आहे बघा. कांदा आणि मिरची हे ठेवून दिलेले आहे. त्याच्यानंतर आपण आता हा तेल टाकून आणि थोडं शिजवण्यासाठी ठेवून दिलं आहे. हे बघा पूर्णपणे शिजायला चालू झालेला आहे. आणि मिरची आणि कांदा आहे यामध्ये आपण शिजवण्यासाठी ठेवून दिलेला आहे पातेल्यामध्ये कढईमध्ये. बरोबर बेटा, बरोबर ना? हां. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आग प्रॉपरली पेटला आहे. त्याच्यानंतर इकडं आता आपण कापून ठेवला आहे टॅमॅटो, आणि टॅमॅटो इकडं कापायला लागले. आणि हे बघा, इकडं बोल बेटा, बेटा इकडं बोल ना, हाय बोल, हाय 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 हाय, इकडं बोल हाय. आणि याच्यामध्ये हे बघा हे टाकून दिलं आहे टॅमॅटो. आणि याच्यामध्ये आता आपण हां दाखवतो बघ ना, बोल तू याच्यामध्ये बोल. आणि आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया कारण की ते शिजलेलं आहे. आणि याच्यामध्ये टॅमॅटो टाकू, त्याला पण थोडं शिजायला वेळ लागेल. त्यासाठी आपण याला थोडं कांदा शिजल्यानंतर याला पण टॅमॅटोला पण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. हे बघा प्रॉपरली त्याला आपण मिक्स केलेला आहे, शिजवलेलं आहे. त्यानंतर इकडं आपलं कोथिंबीर पण आपण कापून ठेवलेली आहे बघा चमच्याखाली तुम्हाला इथं. आणि हे चिकन आहे, चिकनमध्ये आपण बनवणार आहोत. एकदम साध्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. आणि यानंतर आता थोडं शिजवण्यासाठी इकडं आपण ठेवलेला आहे टॅमॅटो, कांदा आणि मिरची ठेवलेला. आणि इकडं आपण चिकन ठेवलेलं आहे बघा. चिकन पूर्णपणे बनवणार आहे आपण. यानंतर आपले मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता. आणि ह्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत. हे आपला मीठ, हे 1 चम्मच मीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर आपण हळदी पावडर, थोडीशी हळदी पावडर टाकली. त्याच्यानंतर आता टाकून घेणार आहोत आपण हे कोणता मसाला, चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण मसाला हा टाकून घेऊया आणि तो सुद्धा आपण 2 चम्मच टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया. असं मिक्स करून घेतलं पाहिजे कारण की प्रॉपरली मसालासुद्धा त्याचबरोबर शिजून जाईल. म्हणून आपण त्याला प्रॉपरली शिजण्यासाठी आपण त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. कारण की प्रॉपरली शिजलं की अगदी उत्तम. हे बघा प्रॉपरली शिजावं म्हणून. आणि कांद्याला आणि टॅमॅटोला सुद्धा मसाले लागले पाहिजे म्हणून आपण त्याला या पद्धतीने हे करणार आहोत. याला आपण आता मसाला थोडासा पुन्हा इकडं पण आपण याला मिक्स करून घेऊया कारण ही अजून त्याला थोडा टेस्ट यावं म्हणून. यासाठी आपण याच्यामध्ये पण थोडं मसाला हे टाकून आणि याला पण सुद्धा लागलं पाहिजे म्हणून मिक्स करून हाताने असं मिक्स केलं पाहिजे. असं मिक्स केल्यानंतर आता आपण याला पुन्हा कढईमध्ये टाकणार आहोत. आणि प्रॉपरली झालेलं आहे. आणि याला आता आपण हे सगळं शिजलेलं आहे. थोडंसं चम्मच मारून घेऊया, थोडंसं चम्मच. पुन्हा याला आपण शिजल्यावर चिकनमध्ये मिक्स करू थोडासा. याला हे बघा याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो, मिरची पूर्णपणे शिजलेलं आहे. आणि आता त्याला चिकन टाकून मिक्स करून घेऊया. असं मिक्स करून घेऊया. असं वाटतंय चणचणीत मस्त मिक्स. हे मिक्स करून घेतलेलं आहे, प्रॉपरली मिक्स केलेलं आहे. आता हे बघा आपण 10 मिनिटासाठी याला थोडंसं शिजवून झाकण ठेवूया. पण याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. हे मिनिमम आपले 10 मिनिटांच्या नंतर काढूया. तोपर्यंत हे पूर्णपणे शिजेल. बघूया याच्यामध्ये शिजलं आहे का नाही, आपण चेक करूया, नाही तर करपून जाईल. मग हे थोडंसं त्याला कलर आलेला म्हणजे थोडंसं शिजलं आहे. पण तरी पण सुद्धा एक हात मारून घेऊया कारण की करपायला नको म्हणून आपण याला हात मारून थोडासा हे करू.
वास अगदी एकदम जबरदस्त सुटलेला आहे त्याला. बघा कशी शिजते आपली गावाकडची भाजी. आणि बघा मस्तपैकी आणि झणझणीत लागते, प्रॉपरली मस्तपैकी शिजते. पुन्हा याच्यावरती आपण 5 मिनटासाठी आता फक्त ठेवणार आहोत झाकण. आणि पूर्णपणे शिजलेलं आहे आपलं चिकन. आणि याच्यावर थोडासा मसाला, चिकन मसाला टाकूया, कारण अजून उत्तम लागेल म्हणून चिकन मसाला टाकून आणि त्याला थोडंसं आपण असं हलवून घेऊया असं. आणि हे आपलं तयार झालेलं आहे.